गुड मॉर्निंग. माझं नाव विश्राम वसंत परब. मी प्रॉपर गोव्याचा. आणि आज मी मित्रांनो तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी तुम्ही आज जे सिलेक्ट केलेलं आहे, बिझनेस अपॉर्च्युनिटी, जे लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी, मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण नेमकं आपण आता बिझनेस करताना आपल्याला याच्यातून काय मिळेल, आपल्याला याच्यातून इन्कम कसं काय मिळेल, हे नेमकं जाणून घेण्यासाठी मी आज तुम्हाला बोर्डवर काही इन्कमचे हे दाखवणार आहे. प्रत्येक स्टेपला आपल्याला इन्कम कसं काय मिळू शकतं हे मी तुम्हाला थोडक्यात इथं दाखवतोय. पहिल्या प्रथम आपण बघूया की आपल्याला कस्टमरचे बेनिफिट्स काय आहेत. म्हणजे ऍज अ कस्टमर आपण जर समोरच्याला जर आपण कोणाला जर एक हा प्लॅन जर दाखवला तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत. तर कस्टमर बेनिफिट्स पहिला बेनिफिट आहे मित्रांनो, इथं आपल्याला लाईफ टाइम डिस्काउंट कंपनी 5% पासून 20% पर्यंत इथं आपल्याला डिस्काउंट मिळू शकतं. म्हणजे समजा 100 रुपयाची वस्तू असेल तर आपल्याला 80 रुपयापर्यंत ती डिस्काउंट प्राइस मध्ये कंपनी अवेलेबल करून देते. म्हणजे इथं जवळपास आपला 20 रुपयाचा फायदा होतो. दुसरा फायदा कंपनी असा देते की दर महिन्याला कंपनी प्रत्येक खरीददारीवर 10%चं तुम्हाला गिफ्ट अशुअर्ड देतं. इथं फक्त कंपनीचं एकच कंडिशन आहे, तुम्ही अबाव 1000च्या वर तुमची खरीदारी असली पाहिजे. समजा तुम्ही 1000ची परचेसिंग केला तर 100 रुपयाची वस्तू मिळेल तुम्हाला. समजा तुम्ही 2000ची समजा खरीदारी केला तर तुम्हाला इथं 200ची वस्तू गिफ्ट दिली जाईल. 3000ची तुम्ही जर खरीदारी केला तर 300ची वस्तू तुम्हाला फ्री असते. आणि 5000ची तुम्ही समजा वस्तू खरीदारी केला तर 500 रुपयाची वस्तू तुम्हाला फ्री मध्ये मिळते. सो सुरुवातीला आपण 20% 10% हा तुमचा ग्राहकाचा फायदा होतो. तिसरी गोष्ट कंपनी देते तुम्हाला जी 100% मनी बॅक गॅरंटी. म्हणजे तुम्ही ह्याला असंही म्हणू शकता की सॅटिस्फॅक्शन गॅरंटी. म्हणजे तुम्हाला समजा हे प्रॉडक्ट घेतलात आणि आवडलं नसेल तर तुम्ही 20% प्रॉडक्ट वापरलेलं सुद्धा तुम्ही हे कंपनीला रिटर्न करून कंपनी तुमचे 30 दिवसात कंपनी तुमचे पैसे रिटर्न करते. चौथा फायदा कंपनी तुम्हाला असा देते ज्याला म्हणतात कॅशबॅक. कॅशबॅक हा कंपनी तुमच्याच खरीदारीवर कंपनी तुम्हाला 7% पासून 16% पर्यंत तुम्हाला कंपनी कॅशबॅक देते. हा सॉफ्टवेअरचा विषय आहे, त्यामुळे पॉइंटवर हा कंपनी विषय करते. तुम्ही जे प्रॉडक्ट परचेस करता त्याच प्रॉडक्टवर तुम्हाला कंपनी काही पॉइंट्स निर्धारित केले आहेत. जेवढी परचेस तुमची असेल, तुमची खरीदारी असेल, त्या खरीदारीच्या निम्म्या टक्के जे पॉइंट जनरेट होतात त्याच्यावर तुम्हाला कंपनी इथे पैसे देतात. एक उदाहरण बघायला गेलात तर नॉर्मली समजा जवळपास 3000चं जर तुम्ही मंथली जर खरीदारी तुमची असेल तर त्याच्या निम्मे 1500 पॉइंट्स जनरेट होतात, ज्याला म्हणतात बिझनेस व्हॉल्यूम. म्हणजे 3000च्या निम्मे झाले 1500. आता कंपनी काय करते तर ह्याला 7% कंपनी तुम्हाला कॅशबॅक देते. म्हणजे जवळपास हा 105 रुपयाचा तुम्हाला कंपनी त्या महिन्याचा कॅशबॅक कंपनी देते. म्हणजे इथं आणखी एक फायदा झाला कंपनीला, ग्राहकाला, की त्याच्या वस्तूचे त्याला पैसे मिळाले. पाचवा फायदा कंपनी असा देते ग्राहकाला ज्याला म्हणतात लॉयल्टी प्रोग्राम. मित्रांनो, हा लॉयल्टी प्रोग्राम अशासाठी डिझाईन केलाय की ग्राहक एक वेळ वापरल्यानंतर ग्राहकाला त्याचा विश्वास होतो आणि ग्राहक त्या कंपनीवर विश्वास ठेवते, प्रॉडक्टवर विश्वास ठेवते आणि ते प्रॉडक्ट रेग्युलर वापरताना त्याला काही आणखी एक्स्ट्रा बेनिफिट मिळावे म्हणून कंपनी लॉयल्टी प्रोग्राम डिझाईन करते. हा लॉयल्टी प्रोग्राम आहे का मित्रांनो? तर कंपनी म्हणते काय, प्रत्येक महिन्याच्या 1 तारीख पासून 25 तारीख पर्यंत पर मंथ कंपनी म्हणते तुम्ही मिनिमम 2500 पासून ते 5000 पर्यंत तुमचं परचेजिंग जर असेल 2500च्या वर तर कंपनी काय करते, आम्ही एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही एप्रिल मध्ये हा लॉयल्टी प्रोग्राम स्टार्ट केला आणि 2500च्या तुम्ही, आम्ही एक उदाहरण मित्रांनो घेऊया. एक सरासरी आपण अमाऊंट घेऊया 3000 रुपये. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला आम्हाला इझी करायला मिळेल. 3000ची तुम्ही खरेदी केला मे मध्ये, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
1 2 3 4 5 आणि 6 महिने तुम्ही किती हजारची केलात खरेदी? 3000ची परचेस केला. प्रत्येक महिन्यात 3000चीच खरेदी केला. हे एकच क्रायटेरिया आहे तुम्हाला, जे तुम्हाला लागतात ते सामान तुम्ही इथं खरेदी करायचं. कंपनी काय करते, डायरेक्ट 6 महिन्याचा हिशोब करते. 18,000 रुपये टोटल तुमचे हे खरेदी झाले. याला डिवाइड बाय 6 महिने कंपनी करते आणि 6 महिन्याच्या हिशोबाने कंपनी तुम्हाला ह्याच्यावर 3000 रुपयाचा प्रॉडक्ट कंपनी तुम्हाला फ्री देते. म्हणजे हा ग्राहकाला एक्स्ट्रा फायदा झाला 3000चा. म्हणजे हे तुम्हाला 30% प्लस हे 20% जर धरला, 3000चा धरला तर 20% होतं. म्हणजे जवळपास तुम्हाला 50% इथे कंपनी हा तुम्हाला फायदा होऊन देते. परत कंपनी काय करते, तर तुम्ही ह्याच्यातून समजा सप्टेंबर पासून तुम्ही समजा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च 1 2 3 4 5 आणि 6 पुढचे 6 महिने तुम्ही परत तशीच खरेदी केला. 3000ची, 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 3000ची आणि परत 3000ची. असं तुम्ही परत 18,000चा तुम्ही परत खरेदी तुमचे 6 महिन्याचे होते. याच्यावर परत कंपनी तुम्हाला 3000चं प्रॉडक्ट फ्री देईल. हा झाला मित्रांनो 2-6 महिन्याचा स्लॉट. पण कंपनी काय करते, तुम्ही 6 महिन्याचा 2 वेळा कंप्लीट केला म्हणून 18, मागच्या 6 महिन्याचे 18,000 आणि ह्या महिन्याचे 18,000 मिळून 36,000 जे टोटल झाले त्याला डिवाइड बाय 12 महिने करते कंपनी. आणि हा जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेला तर परत आकडा येतो 3000. म्हणजे 6,000चे प्रॉडक्ट तुम्हाला वर्षाला तुम्हाला 6,000ची प्रॉडक्ट म्हणजे 9,000 रुपयाची कंपनी तुम्हाला प्रॉडक्ट कंपनी फ्री देते. मित्रांनो हा बेनिफिट कंपनी जवळपास जर करायला गेला तर जवळपास कस्टमर ग्राहकाचा 70% प्रॉडक्ट इथं कंपनी डिस्काउंट देते. म्हणजे फक्त खरीदारी 30% ची खरीदारी फक्त महिन्याला जर सरासरी धरला तर कंपनी 70%चा इथं कंपनी फायदा देते. मित्रांनो हा ग्राहकाला भन्नाट फायदा आहे. आपण ग्राहकांचा कसा फायदा करू शकतो आणि ग्राहकाला हे मिळण्यासाठी ग्राहकाने काय करायचं, त्याच्यासाठी फक्त साधी सोपी गोष्ट आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, ते पण फ्री रजिस्ट्रेशन आहे. मग याला डॉक्युमेंटेशन काय लागतात, ह्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला ऍड्रेस प्रूफ लागतो. मग तुम्ही याच्यासाठी काही देऊ शकता ज्याच्यावर ऍड्रेस असेल तुमचा. मग दुसरा लागतो फोटो प्रूफ. ह्या डॉक्युमेंटला तुम्ही पॅन कार्ड लावू शकता. आणि तिसरा आहे कॅन्सल चेक किंवा पासबुक फ्रंट कॉपी. पासबुक ची फ्रंट कॉपी जर तुम्ही घेतला फोटो मारून, त्या 3 डॉक्युमेंटने तुमचं रजिस्ट्रेशन फ्री होतं मित्रांनो. आणि फ्री रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे सगळे जे बेनिफिट आहेत ते कंपनी तुम्हाला लाईफ टाइम देण्यासाठी हे कंपनी तुम्हाला एलिजिबल ठरते. तर मित्रांनो हो सुवर्ण संधी या कस्टमरला तुम्ही दाखवायची. मित्रांनो तुम्हाला आता लेवल्स काय आहेत, म्हणजे आपले कन्सल्टंट 7% पासून 16% पर्यंत आपल्याला काय आपल्याला इथे लेवल्स मिळतात. आपल्याला पीव्ही किती आणि पीव्ही किती मेंटेन करायचे हे आपल्याला बघायचं आहे. आपली पहिली पर्सेंटेज सुरू होते 7%, ज्याला आपण म्हणतो कन्सल्टंट. त्याला सेकंड आपली लेवल आहे 10%, ज्याला म्हणतात सिनियर कन्सल्टंट. त्याच्यानंतर 13% ज्याला म्हणतात असोसिएट सुपरवायझर, 15% ज्याला म्हणतात सुपरवायझर आणि 16% ज्याला म्हणतात डायरेक्टर. आपला मेन टार्गेट आहे डायरेक्टर लेवलला पोहोचायला. आता हा प्लॅन आहे क्युम्युलेटिव्ह, म्हणजे मागच्या महिन्याचे पुढच्या महिन्यात तुम्हाला ऍड करतात, पूर्ण महिन्याचे ऍड करतात तुम्हाला पर्सेंटेज पोहोचवायला मदत करते. आपल्याला इथं 2 तुम्ही शब्द बघताय, पीव्ही आणि पीव्ही. पीव्ही म्हणजे पॉइंट व्हॅल्यू. जो पॉइंट व्हॅल्यू 1 पॉइंट व्हॅल्यूला कंपनी पीव्ही म्हणजे बिझनेस व्हॉल्यूम 27चा रेशो आहे. एका पॉइंट व्हॅल्यूची व्हॅल्यू आहे 27 पीव्ही. ही जी लेवल आहे ती लेवल आपल्याला टायटल्स किंवा लेवल बघण्यासाठी बघितली जाते. आणि आपलं इन्कम जे आहे ते इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी बिझनेस व्हॉल्यूम बघितला जातो. आता बिझनेस व्हॉल्यूम हा बघताना आपण कसा बघू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो. 1 पॉइंट व्हॅल्यू, कुठचंही तुम्ही प्रोडक्ट परचेस केल्यानंतर त्याला पॉइंट व्हॅल्यू असतात, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ऍप मध्ये तुम्हाला दिसतं इथं तुम्ही प्रोडक्ट घेतल्यानंतर किती पॉइंट व्हॅल्यू झाले. हाच पॉइंट व्हॅल्यू आपल्याला 7% पर्यंत जी कॅशबॅक मिळतात तो आपल्याला मिळताना जास्तीत जास्त आपण मॅक्झिमम 300 पर्यंत पोहोचला पाहिजे. आता हेच आपण मी इथं बिझनेस पीव्ही मध्ये बघितलं, 1 पॉइंट व्हॅल्यू हा 27 पीव्ही धरला जातो.
तर आपला 8,126 बीबी जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत होतात तोपर्यंत आपण कन्सल्टंट राहतो, आपल्याला 60% कंपनी देते. तुम्ही 26 क्रॉस केला आणि 27 ला पोहोचला की तुम्ही 10% ला गेला, तुम्हाला सिनियर कन्सल्टंट हे लेवल मिळतं. 32,426 पर्यंत तुम्ही 10% असता, म्हणजे ह्याच्यामध्ये जो तुमचा बिझनेस जनरेट होतो तो तुम्ही 10% नंतर तुम्हाला कॅशबॅक देते. तुम्ही 32,427 क्रॉस 26 क्रॉस वर 27 वर पोहोचला की तुमची ऑटोमॅटिक लेवल होते 13%. मग तुम्हाला तिथून 13% पर्यंत जे काय कॅशबॅक आहे ते तुम्हाला मिळत जातं आणि ते जोपर्यंत तुम्ही 13% वापर करतो तोपर्यंत तुम्हाला 13% तुम्हाला कॅशबॅक मिळतं 72,926 पर्यंत. पण इथून तुम्ही 26 क्रॉस केलात की तुम्ही ऑटोमॅटिक जाता 15% वर सुपरवायझरला आणि जवळपास 1,08,026 पर्यंत तुम्ही 15% तुम्हाला कॅशबॅक मिळतं. आणि 26 क्रॉस केला की तुम्ही डायरेक्ट 16% वर येतात, ज्याला 1,08,027 बेबी. आता हे तुमचं लास्ट टायटल आहे, म्हणजे लेवल आहे. 16% वर पोहोचल्यानंतर इथं तुम्हाला इतर वेगवेगळी टायटल सुरू होतात, डायरेक्टर, सिनियर डायरेक्टर, जशी मी तुम्हाला याच्यात दाखवलेली आहे. 16% पासून पुढे जो आहे तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. तो आता जवळपास हा जर आपण बघितला तर 2.5 लाखाच्या आसपास हा टर्नओव्हर जवळपास होतो आणि तो टर्नओव्हर तुमच्या पूर्ण ग्रुप मधून हा पूर्ण केला जातो. आता इथं पोहोचण्यासाठी जर तुम्ही जर स्वतःच खरेदी करत याचं ग्राहक म्हणून राहिला तर जवळपास 3 ते 4 वर्ष तुम्हाला जातील डायरेक्टर होण्यासाठी. जर तुम्ही काही लोकांना स्पॉन्सर केला, शेअर केला ते रिझल्ट, आणि तुमची एक टीम जर तुम्ही तयार केला आणि या टीमच्या माध्यमातून जर ही खरेदी झाली तर ह्याला जवळपास मॅक्झिमम जर तुम्ही मन लावून काम केलात तर 6 ते 7 महिन्यात तुम्ही इथं हे लेवल टायटल डायरेक्टरचं अचीव करू शकता. आणि खरं म्हणजे महत्वाचं इन्कम जे आपलं आहे ते डायरेक्टरच्या वरचं इन्कम जे आहे ते खरं इन्कम इथून आपल्याला मिळायला सुरुवात होतं. त्यामुळे मित्रांनो, हे फक्त जस्ट हे फक्त कॅशबॅक नाही तर ह्याच्या पुढचा जो आहे पडला कंपनी म्हणते डायरेक्टरच्या लेवलचं तुमचं जे आहे ते खरं टार्गेट असावं आणि त्याच्यासाठी तुमची ही प्रयत्न असले पाहिजे. जस्ट बघितलं की किती प्रकारचे इन्कम मिळतात, आता नेमकं ते इन्कम कसे काय मिळू शकतात, त्याचं स्ट्रक्चर काय, आपलं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, आपण त्या लोकांची नेमणूक ग्रुप तयार कसा करावा हे मी तुम्हाला दाखवतोय. तर नाही तर समजा तुम्ही आहात आणि ही तुमची टीम आहे, तुमचे मित्र आहेत, नातेवाईक, शेजारी, स्टाफ आहे. आपण त्या प्रत्येकाला अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशन करताना कितीचंही तो पॅकेज घेऊ शकतो, त्याला पॅकेज नाही तर कितीचं प्रोडक्ट घेऊ शकतो. पण आपल्याला ही ठराविक त्या माणसातून 8 माणसं आपण निवडलेली आहेत ज्यांच्या बरोबर आपल्याला बिझनेस करायचे, ज्यांना आपण यशस्वी करायचंय. मग त्यांच्याकडून आपल्याला जे इन्कम मिळतं ते कशा प्रकारचं इन्कम मिळतं ते मी थोडक्यात तुम्हाला एक पहिलं इन्कम जे आहे ते मी ॲक्युम्युलेटिव्ह परफॉर्मन्स बोनस तुम्हाला सांगितलं. जो व्यक्ती परचेस करतो त्याच्यावरचं आपल्याला इन्कम काय मिळतं, तर आपण प्रत्येक कुठचंही प्रोडक्ट परचेस केल्यानंतर आपल्याला पुढची वस्तू घेतल्यानंतर, छोट्यात छोटी वस्तू घेतल्यानंतर आपण 7% ला पोहोचतो. तुम्ही कन्सल्टंट होता, 10% गेला सिनियर कन्सल्टंट होता, 13% ला गेला असोसिएट सुपरवायझर होता, 15% वर गेल्यानंतर सुपरवायझर होता आणि 16% ला गेल्यानंतर तुम्ही डायरेक्टर होता. मग सुरुवातीची तुमची आमची स्टेप आहे 7%, म्हणजे आम्ही ग्राहक आहोत. मग आपण ग्राहक असताना आपल्याला काय मिळतं, त्याला म्हणतात आपण कॅशबॅक. आपल्याला जो मिळतो तो कॅशबॅक आहे. मग ॲक्युम्युलेटिव्ह परफॉर्मन्स बोनस म्हणजे काय, त्याच प्रकारचा ग्राहक वर्ग आपण जेव्हा तयार करतो त्या ग्राहक वर्गाच्या आणि तुमच्या मध्ये जो काही डिफरन्स मिळतो त्याला म्हणतात ॲक्युम्युलेटिव्ह परफॉर्मन्स बोनस. उदाहरणार्थ, माझी सुद्धा पर्सेंटेज कशी वाढू शकते. नंबर 1, मी स्वतःच प्रोडक्ट ते महिन्याच्या महिन्यात दर महिने घेतो, त्याचं तुम्हाला कंपनी कॅशबॅक देते. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जो एक रेशो आहे मी इथंच लिहून दाखवतो, 7%, 10%, 13%, 15% आणि 16%. ही पर्सेंटेज आपल्याला गाठायची आहे आणि आपण प्रोडक्ट परचेस दर महिन्याला जे करतो ते प्रोडक्ट परचेस दर महिन्याला ऍड करून कंपनी तुमची पर्सेंटेज वाढवण्यासाठी मदत करते. 7% वरून तुम्ही 10% जाण्यासाठी कंपनी काय करते, एक तर तुम्ही स्वतःचं परचेसिंग करून तुम्ही 10% वर जाऊ शकता, किंवा कंपनी पर्याय काय देते, तुम्ही तुमच्या मित्रांना हे रेकमेंडेशन करा, स्पॉन्सर करा आणि हे त्यांना तुम्ही प्रोडक्ट डेमो दाखवल्यानंतर त्यांना आवडल्यानंतर ते जे प्रोडक्ट घेतील त्याची पर्सेंटेज तुम्हाला कंपनी कशी करते. फॉर एक्झाम्पल, आता तुमची परचेस समजा 3,000 ची आहे, जवळपास तुमचे 3,000
पीव्ही झाले, तुमचे 1,500 बीव्ही झाले, पॉइंट झाले. आता ह्या माणसानं किती घ्यायचं हा ठरवेल. तर पण आपण एक एक्झाम्पल धरूया. ह्यानी पण 3,000चं घेतलं, याने 4,000चं घेतलं प्रोडक्ट, याने 5,000चं प्रोडक्ट घेतलं, याने समजा 2,000चं प्रोडक्ट घेतलं, याने समजा 1,000चं प्रोडक्ट घेतलं. असे काही लोकांनी प्रोडक्ट घेतले. सुरुवातीला 8च पाहिजे लगेच नाही. तुम्ही 2 माणसांना सुद्धा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही 3 मित्रांबरोबरचा बिझनेस सुरू करू शकता. हे मी उदाहरण तुम्हाला दाखवतोय. आता ह्याचं जर समजा आपण पॉइंट्स बघितले तर ह्याचे अर्धे होतात 1,500, ह्या 4,000चे अर्धे होतात 2,000, 5,000चे अर्धे होतात 2,500 आणि 2,000चे अर्धे होतात 1,000 आणि ह्याचे 1,000चे होतात 500. हे मी पॉइंट्स लिहिलेले आहेत आणि हे आहेत तुमचे परचेस, त्यांनी खरीदारी केलेली. आता कंपनी काय करते तर हे टोटल सगळे गोळा करते. 1,500 आणि 2,000 3,500, 5,000, 6,000, 7,000, 7,500, 8,000, जवळपास 8,000च्या वर क्रॉस होतो. एक उदाहरण धरूया. ह्यानी पण परत 1,000ची पर्चेस केली त्याच महिन्यात, आणखी 500 त्याच्यात ऍड केले. तर जवळपास टोटल परत जर बघितला तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9,500 तुमचे टोटल पॉइंट्स जनरेट झाले आणि तुम्हाला कंपनी 8,126 पर्यंत तुम्हाला कंपनी 60% देते. पण इथं तुम्ही 9,000 क्रॉस केला म्हणजे 8,000 8,500च्या वर तुम्ही गेल्यामुळे तुमची पर्सेंटेज ऑटोमॅटिक इथे 60%वर तुम्ही 10% जातात. आता मजा काय होते, तुम्ही स्वतःची पर्चेस फक्त 1,500 केला जो 60%वर होता, पण या ग्रुपच्या परचेस मुळे तुमची पर्सेंटेज वाढलेली आहे, 10%वर गेला. आता ह्यांची जर पर्सेंटेज बघितला तर हा आहे 60%वर, हा पण 7%च आहे, हा पण 7%च आहे, हा पण 7%च आहे आणि हा पण 7%. प्रत्येक व्यक्ती हा 60%वर आहे ऍज पर धिस रूल. आता कंपनी काय करते तर ह्यांना कॅशबॅक देते 60%. पण ह्यांना तुम्ही सांगितल्याचे तुम्ही एफर्ट्स घेतलात मग कंपनी 7% आणि 10%चा जो काय गॅप आहे, मग 7% आणि 10%चा गॅप बघितला तर 3% गॅप आहे. आता हा 3% कंपनी काय करते, ह्याच्या पॉइंटवर कंपनी 3% कंपनी तुम्हाला डिफरन्स देते. म्हणजे ह्याचा सुद्धा 3%, ह्याचा सुद्धा 3% तुम्हाला मिळणार, ह्याचा सुद्धा 3% मिळणार, ह्याचा सुद्धा तुम्हाला 3% आणि ह्याचा सुद्धा 3%. म्हणजे जेवढा तुमचा ग्राहक वर्ग तयार झालेला आहे, त्यांनी जे प्रोडक्ट परचेस केलेले आहे, ते प्रोडक्टवर जेवढे पॉइंट जनरेट झालेले आहेत त्याचा तुम्हाला कंपनी 3% डिफरन्स देते. आता मित्रांनो मला सांगा, तुम्ही ह्याच्यात 10% पोहोचायचा तुमचा रोल काय होता? फक्त ह्यांना आपण प्रोडक्ट रेकमेंड केलं, ह्यांनी प्रोडक्ट परचेस केली, आपल्याला त्यांचा डिफरन्स मिळत गेला. असा पर्सेंटेज दर महिन्याला. आता हा समजा एप्रिल महिना तुमचा आहे, एप्रिल मध्ये तुम्ही टोटल 9,500 तुमचे पॉइंट्स जनरेट झाले ग्रुप बीवी. आता मे मध्ये समजा हा समजा तुमचा टर्नओव्हर वाढला, या लोकांची टर्नओव्हर वाढली आणि समजा परत 10,000 पॉइंट्स झाले, तर कंपनी काय करते, ह्या 9,500 पुढच्या महिन्यात परत त्या ह्याच्यात ऍड केले जातात. म्हणजे 19,500 तुमचे पॉइंट धरले जातात. म्हणजे 19,500 पॉइंट ह्या 10% मध्ये जाण्यासाठी, 10%तून 30% जाण्यासाठी आपल्याला किती त्याचा टार्गेट हे आहे, टोटल व्हॅल्यू पॉइंट किती पाहिजे ते आपण बघून आपली पर्सेंटेज किती वाढवायची ते आपण चेक करू शकतो. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत ते पॉइंट्सचं टेबल तुम्हाला देतो. आता मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की हा बोनस कसा मिळतो. मी तुम्हाला एवढं सांगितलं की अॅक्युमेटिव्ह ह्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये डिफरन्स कसा मिळतो. समजा हे मी उदाहरण, समजा ह्याच्यात काहीच नाही आणि तुम्ही समजा 60%वर आहात आणि हे सुद्धा 60% असतील, तर 60% मधला गॅप काहीच उरत नाही, त्यामुळे इन्कम इथं मिळत नाही. त्यामुळे आपली पर्सेंटेज होईल तेवढी लवकरात लवकर वाढून 10% पर्यंत नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तो होतो कसा, तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना इथं रिकमेंड करून प्रोडक्ट त्यांना दाखवून त्यांच्या खरीदारीवर तुमचा पर्सेंटेज वाढून ती गॅप तुम्हाला इथे मिळू शकते. आता मित्रांनो मी मगाशी जो तुम्हाला सांगितला जो डायरेक्टर बोनस किंवा जे बाकीचे इन्कम आहे ते आपल्याला कसे मिळू शकतात ते मी ते स्ट्रक्चर काढलेलं आहे, ते तुम्हाला थोडक्यात सांगतोय. मी सुरुवातीला लिहिलेला आहे डायरेक्टर बोनस. मित्रांनो हे प्रत्येक व्यक्ती जो प्रोडक्ट परचेस करेल ह्याचं सगळ्याचं ऍडिशनल धरून, दर महिन्याचं धरून तुम्ही डायरेक्टर होता. ज्यावेळी तुम्ही डायरेक्टर होता त्यावेळी तुम्हाला डायरेक्टर बोनस मिळतो. मी इथं डायरेक्टर धरतोय, तुम्ही इथं डायरेक्टर झालात त्यामुळे तुम्हाला डायरेक्टर बोनस 4%. पण ह्या पूर्ण टीम कडून तुम्हाला 33,750 ग्रुप बीबी मेंटेन केले पाहिजे. जर जवळपास बघितला जवळपास 70
ते 80,000चा तुम्ही टर्नओव्हर तुमचा झाला पाहिजे या पूर्ण ग्रुप मधून त्या महिन्याला. म्हणजे त्या महिन्यात तुम्हाला क्वालिफाईड राहण्यासाठी 33,750 हे तुम्हाला मेंटेन करायचे. त्याच्यासाठी आपल्याला टीम लागते. एक माणसावर दोन माणसावर राहून चालत नाही, आपल्याला लागते टीम. टीम मध्ये आपल्याला हा मेंटेन करायचा आहे 70-80,000 टर्नओव्हर. त्यातून होणार 33,750 पीव्ही. त्या महिन्याला तुम्हाला डायरेक्टर बोनस मिळेल, 4% मिळेल. नंतर हेच जर काम तुम्ही चालू ठेवलात आणि या 8 मधून समजा एक कोणतरी समजा इथं डायरेक्टर झाला, 16% पोहोचला, हा डायरेक्टर झाला. आता त्याचप्रमाणे मी लिहिलेलं आहे बघा, सिनियर डायरेक्टर. तुमचं क्वालिफिकेशन एक डायरेक्टर झाल्यामुळे तुम्ही सिनियर डायरेक्टर होता आणि सिनियर डायरेक्टर झाल्यामुळे कंपनी, मी जे मगाशी इन्कम तुम्हाला दाखवलेलं आहे, टीम बिल्डर बोनस 14% आणि आउटबाउंड ट्रॅव्हल बोनस 3%. 3% कंपनी तुम्हाला इथं हा इन्कम देते. एक डायरेक्टर तुम्ही डेव्हलप केला. पण बाकीच्या ह्या लोकांकडून, ह्या व्यक्तीला सोडून ह्या टोटल बाकी सगळ्या टीमकडून आपल्याला 29,700 पीजीव्ही मेंटेन करायचे. आता तुम्ही बघू शकता 33,000चे आता 29 झाले, म्हणजे वाढ कमी होत आहे. म्हणजे तुमचं काम हळूहळू कमी होत आहे, बरोबर ना. आता हे ह्या माणसांकडून आपण, लोकांकडून आपण 29,000 मेंटेन केले. त्याच्यानंतर समजा आता ह्या 8 मधला आणि कोणती डायरेक्टर झाला समजा, म्हणजे आणखी 2 माणसं तुमची डायरेक्टर झाली तुमच्या ग्रुपमध्ये. तुमचं प्रमोशन झालं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. तुम्ही 2 डायरेक्टर तुमच्या ग्रुपमध्ये झाले. आता बाकीच्यांकडून तुम्ही 24,300 फक्त मेंटेन करायचे ग्रुप पीजीबीव्ही. त्याच्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये आणखी एक डायरेक्टर झाला, म्हणजे टोटल 3 डायरेक्टर झाले. तुमचं टायटल वाढतं सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. 3 डायरेक्टर झाले. ह्या तिघांना सोडून तुम्ही बाकीच्यांकडून फक्त 16,200 पीजीबीव्ही मेंटेन करायचे. मित्रांनो फक्त 16 म्हणजे 30 ते 35,000चा टर्नओव्हर तुम्ही फक्त बाकीच्यांकडून करून घ्यायचा आहे त्या महिन्याचा. तुमचं एक स्वप्न इथं पूर्ण होतं. आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याचे चान्सेस आहेत. ड्रीम व्हेकल बोनस जो तुम्हाला जवळपास 5% तुम्हाला कंपनीने इथं दिलेला आहे. कंपनी तुम्हाला 5% व्हेकल बोनस कंपनी इथे देते. कंपनी म्हणजे तुमच्या स्वप्नाची गाडी येण्याचं एकमेव तुमचं टार्गेट असलं पाहिजे. 3 लोकांना आपल्याला हातात घेऊन त्यांना डायरेक्टर क्वालिफाय करायचं आहे आणि आपली स्वप्नातली गाडी आपण इथे अचीव्ह करू शकतो. मित्रांनो समजा तुमच्या ग्रुपमध्ये आणखी एक डायरेक्टर झाला, म्हणजे 4 डायरेक्टर झाले, तुम्ही होणार प्लॅटिनम डायरेक्टर. बाकीच्यांकडून करायचे 8,100 पीजीबीव्ही, म्हणजे ह्याच्यावरून जवळपास 17,000 ते 18,000चा टर्नओव्हर. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही आणखी एक्स्ट्रा 2 डायरेक्टर वाढवायचे त्याच टीम मधून जे ऑलरेडी टीम मध्ये आहेत. तुमचं टायटल होणार प्रेसिडेन्शियल डायरेक्टर. प्रेसिडेन्शियल डायरेक्टर म्हणजे 6 डायरेक्टर. आता इथं तुम्ही रिटायर्ड होता मित्रांनो, तुम्हाला एक्स्ट्रा काम करायची गरज लागत नाही. तुमचे साइड व्हॉल्यूम होतात 0 आणि तुम्हाला इथं एक तुमचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंपनी इन्कम देते, त्याला ड्रीम होम बोनस 3% कंपनी तुम्हाला इथे देते. मित्रांनो तुम्ही एक्स्ट्रा परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि ज्या 8 लोकांना हातात घेतला त्या उरल्या 2 लोकांना तुम्ही डायरेक्टर लवकरात लवकर क्वालिफाय करायचंय, त्यांना मेंटेन करायचंय. तुम्ही होणार क्राउन डायमंड डायरेक्टर. तुम्हाला कंपनी असं एक इन्कम देते ज्याला म्हणतात अटूट बंधन बोनस, जिथं तुम्ही कंपनीच्या प्रॉफिट मध्ये आता कंपनीच्या एका हिस्स्यामध्ये जाता आणि तुम्हाला इथं जास्तीत जास्त 21 लाख रुपये तुम्हाला महिन्याला कमवायची कंपनी ते संधी देते. मित्रांनो जबरदस्त बिझनेस प्लॅन आहे. फक्त एक स्ट्रक्चर आपलं कसं असलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे फक्त समजून घ्या, स्टडी करा. मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन हे टेबल कसं जनरेट